राधी मंडळी कशी आहात सर्व. मी पाहायला आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही काल बघितलं होतं, कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही कोकणमध्ये थांबलेलो आहे आणि आता उठून डायरेक्ट बीचवर चाललो आहे. चला चहा वगैरे घेऊन बीचवर जाऊ. भेटते मी तुम्हाला तिकडे जाऊ. डायरेक्ट आम्ही आलेलो आहे बीचवर. हे बघा इकडे सकाळी सकाळी कोणीच नाही आहे. मार आले सगळे पाण्यामध्ये छलांग मारली बाई डायरेक्ट. हे बाई इकडं इकडं मी पण जाणार आहे आता. म्हणजे मी जाऊन आले बरं वाटतं, पण आणखीन या सगळ्या राईड सुरू झाल्या आणि आम्हाला या सगळ्या राईड खेळायच्या होत्या. मग तोपर्यंत इकडं पाण्यामध्ये सगळे एन्जॉय करताय. क्या कर रही तुम? आणखीन एक लेकरू हारून आलं. चलो किती मस्त वाटतंय सगळं. वेळ मस्ती करून आम्ही चाललेलो आहे आता रूमकडे. आता फ्रेश वगैरे होतो, मस्त नाश्ता वगैरे करतो आणि मग बघू पुढचा काय प्लॅन आहे. थोडीशी शॉपिंग करणं चालू आहे. हे एक घेतलंय. नंतर रूमवर गेलो, चेंज वगैरे केलं आणि परत लगेच हॉटेलला गेलो जेवण करण्यासाठी. क्या ऑर्डर कर रे अंडा मसाला भैया? पापलेट हाँ पापलेट. ये तो प्योर वेज है. प्योर डायरेक्ट. हाँ ऑर्डर आ गई मस्त पैकी. दाल खिचडी काट मसाला. जेवण करून रूमवर आलो होतो आणि थोडा वेळ रेस्ट घेतला. आता परत जायचं बीचवर, मग त्यासाठी फ्रेश झालो. आणि ही हॉटेल आहे जिथं आम्ही थांबलेलो आहे. त्या वरच्या 2 रूम घेतल्या होत्या. व्हिडिओ काढ म्हणी, मी गाडी आणतो. व्हिडिओ काढायच्या चक्करमध्ये पुढे चालले गेले सोडून. किती लांब गेले ते. काय चीक बीच. थोडेसे फोटो काढले आणि माझ्याच टाइमला मोबाईल हँग होत होता. बाकी सगळ्याचे फोटो व्यवस्थित निघले. तर मित्रांनो आम्ही परत आलेलो आहे बीचवरती. आता करणार आहे वॉटर स्पोर्ट, राईड्स आणि पॅरासिलिंग. चाललोय आम्ही आता पॅरासिलिंग करायला. बनाना राईड करून आतमध्ये जायचं आहे. नंतर स्पीड बोटने पॅरासिलिंग करणार आहे. स्पीड बोटवरती पॅरासिलिंग करणार आहे. रेडी गाईज? रेडी. चला ते लोक चाललेले. त्यानंतर आमचा नंबर ठीक करा. त्यांचं झाल्यानंतर आम्ही गेलो आणि मी तर खूप एक्सायटेड होते, कारण की मी फर्स्ट टाईम चालले होते आणि खूप भीती पण वाटत होती, पण मजा पण खूप आली. पाण्यात कोण निघेल तुम्ही? पाण्यात सनसेट होत होता आणि इतका सुंदर व्ह्यू दिसत होता. लाईफमध्ये एकदा तरी कोकणला जायला पाहिजे आणि सनसेट बघायला पाहिजे. इतका सुंदर व्ह्यू होता आणि इतकं निवांत वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. नंतर आम्ही केली हॉर्स राईड. बारी बारीने आम्ही सगळ्या राईड करत होतो आणि बाई ते घोडे चालतच नव्हते.
स्टेरिंग आहे त्याची मार पाय पोटाला पोट नाही इकडे अजून हा बस मार पाय पोटाला त्याच्या चालतंय पोट अजून सेट किती भारी मस्त वाटतं. मग कसं वाटलं कोकण? एकदम मस्त. बाकी सगळं भारी आहे, फक्त जेवणाचा थोडासा प्रॉब्लेम होतो. ते बी म्हणजे प्युअर व्हेजवाल्यांना, जे नॉन व्हेज खातात त्यांचं काही नाही एवढं. त्यांची तिकडं मजा लागून जाते. घोड्याची राईड करायला घेतलं आणि आमचे नवरे घोडे घेऊन पळून गेले. ते माणूस इतकं परिचय घोड्याचा मालक हा माग चाललं. पळतय बाई देवी आता. बाई सनसेट हो गया. आता पेट पूजाचं पाहू काहीतरी. चांद तेरी रोशनी का, ते गाणं टाकून द्यायला चांगलं. आता मी सजेस्ट केलं ते आता. कोण आणीन? आता घरी जायचा टाइम आलेला आहे. घरी म्हणजे रूमवर. इकडं मागं बीच होतं आणि गाडी इकडं पार्क केलेली होती. चलो. हॉटेलवर आलो आणि पहिले जेवायला घेतलं कारण की खूप जास्त भूक लागलेली होती आणि दिवसभराच्या गप्पा मारत आम्ही जेवलो कारण दिवस इतका मस्त गेलेला होता. मंडळी, कोकणातला आजचा दिवस खूप भारी होता. सगळ्या राईड इतक्या मस्त होत्या आणि असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे पुढचे ब्लॉग पण नक्की बघा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. गुड मॉर्निंग मित्रांनो. फायनली तो दिवस आलेला आहे. आम्ही चाललेलो आहे आज घरी. तो कैसा लग रहा है? अच्छा लगा. खरं अच्छा लग रहा है. करमत नव्हता. बाहेर फिरून अच्छा लगा. रेडी झालेलो आहे. हे बघा बाहेरचं वातावरण. ही आपली गाडी. कोकण. काय सांगायचं? उठले नाही त्या चहा करायला. जा तू जाऊन करते का? हॉटेलवरून चेकआउट करून आम्ही निघलो आणि लवकर निघलो होतो कारण की घरी लवकर जायचं होतं. आम्ही चाललोय आता भारती दीदीच्या घरी. 7 वाजेला आम्ही हॉटेलवरून चेकआउट केलं होतं आणि किती मिनिटं बाकी आहे? 6 मिनिटं बाकी आहे. कोणत्या गावाला राहते ते? तळा. चला आम्हाला या गडावरती जायचं आता. आपल्या जातानाच वरती येते सगळं ठिकाण. नाही 15 मिनिटं जेवढे चालले तेवढे चालू आपण. युटर्न मार लेंगे. पिल्लू. आता भारती दीदीच्या घरी आणि इकडच्या घराची सिस्टम थोडीशी वेगळी आहे. भारती दीदी ब्लॉग बनवते मी. हा, तुम्हाला माहित नाही माझं चॅनल? यूट्यूबला टाकते मी. रूम आहे. इथं आल्यावर थोडासा प्लॅन चेंज झाला. कुठं जायचं आपल्याला? तळगड. चलो भैया. श्री कुठे जायचं आपल्याला? कुठे जायचं? किती भारी. त्या गडावरती जायचं ना? सुसू करून दे पिल्लू. जायची सवय ना. आम्ही इकडे नळाचं पितो. पहिले जातीच होतं सवय, पण इकडे गार भेटत नाही वाटतं. मग ते कधी मध्ये भेटत काय आलं? नंतर आम्ही निघलो तळगडावर जाण्यासाठी. हे काही फिक्स नव्हतं प्लॅनमध्ये. असंच चालत जाणे. इथपर्यंत गाडी आली, इथून वरती चालत जाणे. जास्त लांब नाही. समजा ना आता लांब नाही किती आहे किती नाही. म्हणलेलं होतं. गाडी खाली आलं होतं सकाळी.
सगळं जंगल. आम्ही जाऊ का घरी? नको म्हणा, आपल्या वर जायचंय तळगडला. वरती यायचंय ना. आता तुम्हाला गाड्या घ्या. आणखी इतकं वरती राहिले. नाही ते हे नाही बघत. कोणी लाईक केलं होतं. हा चलो भाई, अजून एवढं राहिलं. एक रस्ता आहे इकडे डायरेक्ट खाली दरी. डायरेक्ट असं उतरून पळत जायचं. हा, जर डायरेक्ट खाली जायचं असं गावामध्ये, हे सगळ्यात शॉर्टकट रस्ता आहे. ते रस्ता चलो. चला चला, एवढेच जमले अजून बाकी. मेरी जुबान फिसल गई. मैंने हा बोल दिया. एवढासा रस्ता आहे मध्ये. थांब, तू माझ्या मागे चाला ना. तू पहिले जातो का थोडं? हा हा. ये खांदा. म्हण ना. जय श्रीराम. जय बजरंगबली म्हण. तू म्हण श्री. म्हण. जय बजरंगबली. नाही तर जय श्रीराम. जय श्रीराम. कोण आलं? ए बाई, तिकडं बाय. काय वाटलं तुला? सगळे रमले आता. खायचे? रमले. खायचे. चला आपण आपलं पॅकेट फोडू. त्या साईडला आहे रायगड. आता किती वेळ झाला तुझ्याला? आपण इकडं आलो माहिती का? हे कोणतं गाव आहे? हे कोणतं गाव आहे? हे तळाचे ना. तळ आहे का? बरेच आहे नाही म्हणून मोठं. चला वापस. चलो वापस. चलो. कोणते कोणते शॉर्टकट दाखवत होते? कोण कोण? हा, 8 कुंड इथं असे 8. किती खोल. ते समोर आहे, समोर जात ते बाय एक लाईन आहे ते काय तिथं हे इथं वाव, छान हे याच्या समोर डायरेक्ट कुंड. आपली रूम कशी त्या टाईपची आहे की समोर. आमच्या आता पुढच्या महिन्यापासून लोकांना फिरायचं कुठं? कुठेतरी विकेंडला. हा हा. इतके दिवस पावसाळा होता म्हणून फक्त धबधबे सोडून बाकी हे इकडं तेच आहे ना जास्त. हा. पण इथून पुढे मग फिरू दुसरीकडे. हा हा. चला बसा. भारती दीदीच्या घरून निघलो आता आणि आमची कॉस्ट्युम चेंज झाली दोघींची. सरसगड जवळ पोहोचलेलो आहे आता. त्या पहिल्या गाड्यावर गेल्याच्या नंतर आता काही कोणाची हिंमत नाही इकडे जायची. राम राम होता. हा, राम राम. नंतर आम्ही आलो मुंबईमध्ये. कोकणमधून निघलेलं आहे आणि आत्ता वाजले 6 तरी अजून आम्ही घरी नाही गेलो. ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. सकाळपासून तसेच आहे. आम्ही फक्त सकाळी भारती दीदीच्या घरी थोडेसे पोहे खाल्ले होते. त्यानंतर जेवणासाठी थांबायचं जिथं गेलो तिथं ट्रॅफिक आणि जिथं थांबलो तिथं हॉटेल चांगली नव्हती. त्यामुळे मग आता जेवण करून घेतो. भेटतो तुम्हाला नंतर हॉटेल टूर येते. हॉटेल खूप मस्त आहे. चाविया हॉटेल. हे देखो सगळेजण जेवणाचा वेट करताय आणि इकडे आमचे ट्रक ड्रायव्हर. ट्रॅक्टर ड्रायव्हर येतात. तेच ते नली ऑर्डर आली. कशाच मागवलेली? काजू मसाला. आम्ही थांबलो होतो हॉटेल शेवळ्यामध्ये. खाना पिना सब हो गया. हॉटेल किती मस्त दिसती रात्रीची. फायनली ट्रॅफिकमध्ये निघून आम्ही समृद्धीला लागतो आता. 276 किलोमीटर आणि इकडे चालू आहे टाइमपास काही ना काही. सकाळपासून गाडीमध्ये निघल्यापासून आणि ट्रॅफिकमुळे आज इतकं लेट झालं. सकाळी आम्ही निघलो तेव्हा असं दाखवत होतं की 5-5:30 पर्यंत पोहोचून जाऊ. पण आता टाईम झाला रात्रीचे 11 वाजेला पोहोचू असं दाखवत आहे. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये इतका टाईम लागला. इथं फ्रेश होण्यासाठी आणि परत जायचं आहे. आणखीन किती 3-4 तास आणखी गाडीमध्ये बसणं.
नलमध्ये दिवसा रात्र रात्री रात्री दिवसासारखं वाटतं. हा फोटो किती छान आहे कारण त्या फोटोमध्ये मी आहे ना. फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि 11 वाजले होते. तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो माझे पुढचे व्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.